नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या 22व्या हप्त्याबाबत आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना जबरदस्त धक्का सुद्धा बसणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 22वा हप्ता मिळणार आणि त्याची तारीख काय आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम 3 हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात। शेतकरी मित्रांनो, आता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सध्या पीएम किसानच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे की आपल्या खात्यामध्ये हा 22वा हप्ता कधी जमा होणार। आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून हटवण्यात सुद्धा आली। त्यांना पुढील हप्ता मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। शेतकरी मित्रांनो, आता 22वा हप्ता कोणाला मिळणार आणि हा हप्त्यासाठी कोण पात्र आहे ते सुद्धा बघूया। शेतकरी मित्रांनो, लाभार्थी यादीतून नावे का काढली याचे मुख्य कारण जर जाणून घेतले तर ही योजना पारदर्शक ठेवण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी लाभार्थ्यांची यादीची पडताळणी करत असते। शेतकरी मित्रांनो, या प्रक्रियेदरम्यान काही महत्त्वाच्या कारणांमुळे नावे वगळण्यात सुद्धा येत असतात। त्यानंतर जमीनधारक निकषातील बदल काय करण्यात आले तर 1 फेब्रुवारी 2019 रोजी ज्यांच्या नावावर शेत जमीन नव्हती आणि नंतर जमीन खरेदी केली अशा प्रकरणांची नव्याने छाननी सुद्धा सुरू आहे। शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांजवळ खरोखर त्यांचा 7/12 आणि 8 आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, या नियमांचे उल्लंघन व कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांचे नाव यादीतून काढण्यात सुद्धा आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी जर असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। हा जबरदस्त धक्का आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी। आता शेतकरी मित्रांनो, योजनेनुसार एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या पीएम किसानच्या 22व्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो। मात्र अनेक ठिकाणी पती पत्नी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी स्वतंत्र लाभ घेतल्याचे आढळल्यास अतिरिक्त नावे सुद्धा हटवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे या योजनेमध्ये 97 लाख शेतकरी पात्र होते। शेतकरी मित्रांनो, आता ज्या 21व्या हप्त्याचा लाभ 97 लाख शेतकऱ्यांनी घेतला महाराष्ट्रातील, आता फक्त तो लाभ 89 ते 90 लाख शेतकरीच घेऊ शकणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, 6 ते 7 लाख शेतकरी या योजनेतून या कारणांमुळे बाद झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, त्या शेतकऱ्यांना 6 ते 7 लाख शेतकऱ्यांना जबरदस्त धक्का बसलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, आता 22वा हप्ता कधी येणार हा मुख्य मुद्दा या व्हिडिओतील। तर आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी जर बघितली तर कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार 22व्या हप्त्याचे वितरण हे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मात्र ज्यांच्या अर्जात काही कागदपत्रात त्रुटी आहेत त्यांनी प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण केल्याशिवाय त्यांना निधी मिळणार नाही। जेणेकरून तुमची ई-केवायसी बाकी असेल तर 28 फेब्रुवारी दरम्यान तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण करू शकता। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ हा डायरेक्ट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुमची ही अद्याप कागदपत्रे जर बरोबर नसतील तर कागदपत्रे बरोबर करून घ्या, तेव्हाच तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य